सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। प्रबुद्ध नगर ते सातपूर रस्त्यावर विद्यार्थ्याचा भीषण अपघात होऊन 16 वर्षीय चेतन गांगुर्डे याचा मृत्यू झालाय। 9वीची परीक्षा देण्यासाठी घरातून निघालेल्या चेतनचा रस्त्यात अपघात झालाय। अत्यंत कठीण परिस्थितीत तो शिक्षण घेत होता। आजारी आई, अंध वडील, धाकटा भाऊ आणि वृद्ध आजी यांची जबाबदारी सांभाळत तो कामही करत होता। काल दुपारच्या सुमारास हा अपघात घडला। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या सातपूर MIDC परिसरात अनधिकृत पार्किंगमुळे कामगारांचे जीव धोक्यात आलाय। हा परिसर प्रामुख्याने कामगार वसाहतीचा असून दररोज हजारो कामगारांना अक्षरशः जीव मुठीत धरून कामावर जावे लागत आहे। कंपनी मालकांकडून स्वतःच्या सोयीसाठी कंपनी बाहेरील पादचारी मार्गावर सुशोभीकरणच्या नावाखाली वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जाते। परिणामी रस्ते अरुंद झाले असून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले। या रस्त्यावर यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले असून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलाय। 2 दिवसांपूर्वीच MIDC परिसरात झालेल्या अपघातात 2 निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आज 17 एप्रिल रोजी एका कामगाराचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक बाळा निगळ यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केलाय। अनधिकृत पार्किंगमुळेच हे अपघात घडत आहेत। प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करून कामगारांचे जीव वाचवावे अशी त्यांनी मागणी केली आहे। तसेच लवकरच मनपा आयुक्त आणि कामगार आयुक्त यांची भेट घेऊन या गंभीर समस्येवर ठोस तोडगा काढणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी यासाठी सर्व नगरसेवक मिळून पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान या संपूर्ण घटनेचा CCTV फुटेज देखील समोर आला असून अपघाताची भीषणता स्पष्ट झाली आहे। त्यामुळे आता मनपा आयुक्त आणि कामगार आयुक्त या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। भाऊ, काय सांगाल? आज सकाळी सातपूर MIDC मध्ये अपघात झाला आहे आणि त्या अपघातात त्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे, काय सांगाल? आपण जर बघितलं सातपूरच्या विकासात आपण म्हणतो सातपूर MIDCचं फार मोठं योगदान आहे, पण हे योगदान असताना त्या ठिकाणी ज्या कंपन्या आहेत त्या व्यवस्थापनाने आपल्या भागात काळजी देखील घेतली पाहिजे। आज पण आणि 2 दिवसापूर्वी पण मोटर अपघातात 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। ह्या 2 दिवसाच्या घटना आहे। गेल्या अनेक वर्षापासून अनेक लोकांचा मृत्यू या अशा ज्या व्यवस्थापनाने गाड्या रस्त्यावर लावलेल्या असत्या, पार्किंगची सुविधा नाही, त्यामुळे रस्ता अरुंद होतो व अपघात होतो। माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती राहील की MIDC मधील जे रस्ते आहे, आज MIDC वाढते आहे, मोठमोठे उद्योग या ठिकाणी येत आहे, असं होत असताना रस्ते आहेत तसेच आहेत, त्यात रस्त्यावरती अतिक्रमण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। त्यानंतर सुशोभीकरणाच्या नावाखाली कंपन्यांनी रस्त्याकडे लगत मोठमोठं गार्डन्सच्या ठिकाणी गाड्यांची पार्किंग केलेली आहे। तर हे थांबलं पाहिजे, कारण या ठिकाणी येणारा कामगार हा नोकरीच्या शोधात येतो आणि तो सकाळी काम शोधत आल्यानंतर संध्याकाळी घरी जाईल का नाही अशी भीती परिवाराला असते। तर लवकरात लवकर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। अनेक संघटना, आम्ही देखील अनेक वेळा MIDC अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे की या ठिकाणी मोठमोठे कंटेनर असतात, मालवाहतूक गाड्या असतात, त्यानंतर या ठिकाणी RMC प्लांटच्या ज्या गाड्या असतात त्यांचं तो कॉक सुरू असल्यामुळे 1-2 दिवसापूर्वी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात ते कॉन्क्रीट सांडलं होतं आणि त्याच्यामुळे 3 ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाले। तर लवकरात लवकर या ठिकाणचे रस्ते मोठे झाले पाहिजे, रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढले पाहिजे अशी या आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। आपण या माध्यमातून प्रभाग क्रमांक 11 मधले 4ही नगरसेवकाच्या माध्यमातून कामगार आयुक्त असो किंवा महानगरपालिका आयुक्त असो किंवा मुख्यमंत्री साहेब असो यांना आपण काही पत्रव्यवहार करणार का? मी गेल्या आठवड्यात या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सामंत साहेब यांची आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून भेट घेऊन
या सातपूर MIDCतील रस्ते विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून आपले रस्ते मोठे होतील. त्यानंतर CCTVची देखील आपण मागणी केली आहे, कारण संध्याकाळी ज्या भागात CCTV बंद असतात त्या ठिकाणी कंपनीतून पगार झाल्यानंतर तो पगार घेऊन तो कामगार घरी सुरक्षित पोहोचेल याची काळजी आम्ही प्रभागातील नगरसेवक घेणार आहोत. आणि त्यांनी आम्हाला शब्द देखील दिला की सेपरेट हेड जो उद्योग खात्याचा आहे त्यातून सातपूर अंबड MIDCतील रस्ते, लाईट, ड्रेनेज व्यवस्था ही केली जाईल असं त्यांनी आम्हाला शब्द देखील दिला. सो ज्या तरुणाचा आज अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून आपण काही पावले उचलणार का? आज आपण सांगितल्यानंतर समजते की आज देखील एक अपघात झाला. गेल्या 2 दिवसापूर्वी आमच्या प्रभागातील प्रभाग 11 मधील आमच्या एक गांगुडे परिवारातील मुलगा होता, 9वीत शिकणारा. त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्या कुटुंबाने ती बॉडी ताब्यात घेण्यास नकार दिला व पोलीस प्रशासन आम्ही समन्वय साधून त्या ट्रान्सपोर्टवाल्याशी बोलून त्या विद्यार्थ्याला भरीव निधी मिळवण्यासाठी त्या कंपनीचे जे इन्शुरन्स पॉलिसी असतील त्या माध्यमातून त्यांना आम्ही मदत करणार आहोत. आणि आज देखील ज्या युवकाचा मृत्यू झालेला असेल आम्ही माहिती घेऊन त्या कंपनी व्यवस्थापन किंवा ज्या गाडीमुळे अपघात झाला असेल त्यांची माहिती घेऊन त्यांना भरीव निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नांदगाव तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील साकुरा येथे पांझण नदीवरील बंधाऱ्यात 2 प्रगतशील शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार शिरीष भगवान पठाडे वर्ष 44 आणि जगदीश तुकाराम घेरणार वर्ष 35 हे नेहमीप्रमाणे शेतीसाठी वापरण्यात येणारा मोटार पंप पुढे सरकविण्यासाठी बंधाऱ्यात उतरले होते. पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पंप पुढे करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक पाण्यातील विद्युत प्रवाहाचा झटका बसला आणि क्षणातच दोघांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण साकोरा गावावर शोककळा पसरली आहे. मयत शिरीष पठाडे यांच्या पश्चात 2 मुली आणि 1 मुलगा, तर जगदीश खेरणार यांच्या पश्चात 2 लहान मुले. दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमिर शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धरमपुरात चांदवड तालुक्याचे दिंडी मुक्कामी चांदवड तालुक्यातून पन्हाळ येथून गेल्या 6 वर्षांपासून सुरू असलेला सप्तशृंगी गड येथे पायी दिंडी सोहळा असून दिंडोरी तालुक्यात दाखल झालाय. त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकानंद सरस्वती यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा पाय दिंडी सोहळा गेल्या 6 वर्षांपासून अविरत सुरू असून आज धर्म मुक्कामानंतर उद्या कळवण तालुक्यात त्यांचा नांदूर येथे मुक्काम होणार असल्याची माहिती हरिभक्त परायण दिंडी चालक महंत त्र्यंबकानंद सरस्वती यांनी दिली. या दिंडीमध्ये येवला तालुक्यातील मातुलठाण, चांदवड तालुक्यातील नाना व पन्हाळे तसेच वागद, दर्डी, शिंगवे, कातरणी व निफाड तालुक्यातील काही भाविक व चांदवड तालुक्यातील रायपूर येथून भाविक मोठ्या संख्येने दिंडीमध्ये आज सहभागी झाले. रणरणत्या उन्हात पायी दिंडी सोहळा सुरू असल्याने परिसरात दिंडीचे कौतुक होत आहे. ठिकठिकाणी स्वागतही जोरात होत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, वणी.
मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी. नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो. त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते. याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते. महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर चैत्र महिन्याची अमावस्या म्हणजे पहिलीच अमावस्या म्हटल्यानंतर आज भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यात आज शुक्रवार असल्याने देवीचा वार म्हणून समजला जातो. म्हणून कर्नाटक पासून तर गुजरात राज्यापर्यंत भाविक आज आई साहेब सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गडावर दाखल झाले. यावेळी मंदिर व्यवस्थापक सुनील कासारसह सर्वच कर्मचाऱ्यांनी भाविकांना सुखरूप दर्शन करा व घाटातून रस्त्याचे काम चालू असल्याने भाविकांनी आपली वाहने सावकाश चालवावे असे आवाहनही देवी मंदिरातले गुरु यांनी केले. जी आज आपलं मराठी वर्ष सुरू झालेलं आहे, पहिली अमावस्या आहे, काय सांगाल? आता आपल्या मराठी वर्षातला जो पहिला महिना आहे चैत्र, त्याचा थोडक्यात शेवटचा दिवस आहे आणि नवीन आपल्या मराठी वर्षातली पहिली अमावस्या आहे. तसंच शुक्रवार पण आलेला आहे आज, त्याच्यामुळे आज भाविकांची चांगली गर्दी आहे. म्हणजे दुग्ध शंकरा योग आहे. हो, म्हणजे दुधात साखर पडल्यासारखा आज योग आहे. हो, हां, तुम्ही भाविकांना काय सांगाल? ते काही भाविकांना आईचं मनापासून दर्शन घ्या, मनोभावे आईकडे काही मागा, नक्की इच्छा पूर्ण होईल. आपण जर आपलं वाहन घेऊन गडावरती येणार असाल तर आपल्यासाठी एक खास विनंती आहे. घाटामध्ये रस्त्याचं काम सुरू आहे, तसंच गावातही रस्त्याचे कामं सुरू आहे. तर आपले वाहनं घाटातून आणताना सांभाळून आणा, जपून आणा, सुरक्षित प्रवास करा आणि सुरक्षित पुन्हा घरी परत जा. आपला प्रवास सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा. सप्तशृंगगड कळवण. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शामराव सुनवणे, सप्तशृंगीकर, कळवण. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत किरकोळ वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास चक्रे फिरवीत अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान शनी पटांगण भागातील साई प्रेरणा मोबाईल दुकानासमोर दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एकाने दुसऱ्याच्या डोक्यात मोठा दगड घातला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलंय. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासाअंती मृताचे नाव एकनाथ बाळचंद्र गायकवाड, वय वर्ष 37, राहणार सुरेगाव रस्ते असल्याचं निष्पन्न झालंय. तांत्रिक पुरावे आणि खबरांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी गौरव राजू घुसर, वय वर्ष 21, राहणार सुंदरनगर येवला याला ताब्यात घेतलंय. गौरव याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे व त्यांच्या पथकाने यशस्वी कारवाई केली आहे. न्यायालयाने आरोपीला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी रात्री मिरवणुका सुरू असताना आम्हाला एका इस्मानं मिरवणुकीमध्ये येऊन सांगितलं की शनी पटांगण येथे दोन इस्मांच्या वादातून एका इस्मानं दुसऱ्या इस्माच्या डोक्यात दगड टाकलेला आहे. तर जो जखमी इसम होता त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे येवला येथे पाठवण्यात आलं. तिथे उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं. दरम्यानच्या काळात जखमी इसम कोण आहे त्याचं नाव निष्पन्न करणं हे आव्हान होतं. ते आम्ही रात्रीतून पहाटेपर्यंत त्याचं नाव निष्पन्न केलं. जो इसम उपचारादरम्यान नाशिक येथे मयत झाला. त्यानंतर पोलीस पथकानं इन्क्वेस्ट पंचनामा केला, PM करण्यात आलं. तेथील त्याचा जो भाऊ होता, भावाचा जावर नोंद करून FIR दाखल करण्यात आली. आरोपीचं नाव निष्पन्न झालं होतं रात्रीतून. मग ते इस्माला ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी करून
त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. तर जो इसम आहे आरोपी, त्याचं नाव गौरव राजू घुसर, वय 29 वर्ष, राहणार सुंदरनगर येवला, यास आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे. त्याच्यावर पूर्वी एक चोरीचा गुन्हा या पोलीस स्टेशन येथे नोंद आहे. तर आज न्यायालय त्याला घेऊन गेलो होतो, तर न्यायालयाने त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. पुढील तपास मी करत किती तासात आरोपीला आपण अटक केली एकंदरीत? आरोपी आम्ही 24 तासामध्ये आरोपीला अटक केलेली आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यात तापमानाने 42 अंशांचा टप्पा गाठल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचं चित्र दिसत असून थंड पेय व पाणीदार फळांची मागणी वाढली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागात तापमान वाढण्याचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम धुळे जिल्ह्यात स्पष्टपणे जाणवत असून मागील काही दिवसात तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. 3 दिवसांपूर्वी 38 अंशांच्या आसपास असलेले तापमान 2 दिवसांपूर्वी 40 अंशावर गेले. त्यानंतर 41 अंशावर स्थिरावून आता थेट 42 अंशांपर्यंत पोहोचले. हवामान येत्या काही दिवसात हे तापमानात अधिक वाढ होण्याची माहिती देखील देण्यात आली आहे. मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे. आमच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा रुग्णालय धुळे धरून टोटल उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय अशा टोटल 10 संस्था असून तिथं सर्व ठिकाणी आम्ही उष्माघात कक्ष कार्यान्वित केलेला आहे. तसेच मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र 43 आहेत धुळे जिल्ह्यामध्ये. तिथे देखील उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. आमच्या गावातल्या जिल्हा रुग्णालय धुळे येथे टोटल 10 बेडचा सुसज्ज असा उष्माघात कक्ष आपण स्थापन केलेला आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामग्री, साधनसामग्री आणि औषध साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. आवश्यक असलेला सर्व कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी वर्ग उपलब्ध आहे. तरी धुळेकर नागरिकांना मी नम्र आवाहन करतो की उष्माघाताची लक्षणे जाणवताच जवळच्या डॉक्टरांना किंवा जिल्हा रुग्णालय धुळे येथे असलेल्या उष्माघात कक्षाचा लाभ घ्यावा. जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आज धुळे शहरात नारी शक्ती वंदन पदयात्रा अत्यंत जोशपूर्ण आणि ऐतिहासिक वातावरणात यशस्वीरित्या पार पडली आहे. 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेत महिलांसाठी 33% आरक्षण देणारा नारी शक्ती वंदन अधिनियम पारित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सुरू झालेली ही पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकात अभिवादन करून समारोप पावली. या पदयात्रेत विविध संघटनांमधून आलेल्या असंख्य महिला आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ही रॅली केवळ एक कार्यक्रम नसून नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे महिलांना मिळणाऱ्या अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करणारी आणि महिला सशक्तीकरणाच्या नव्या युगाची सुरुवात करणारी ठरली आहे। या रॅली दरम्यान दिला नारी शक्तीला सन्मान, मोदीजींचा आम्हाला अभिमान आणि किसने दिया महिलाओं को अधिकार, मोदी सरकार अशा विविध जोरदार घोषणांनी संपूर्ण धुळे शहर दणाणून सोडले। महिला एकजुटीचा, शक्तीचा आणि आत्मविश्वासाचा हा भव्य जागर लक्षवेधी ठरलाय। या ऐतिहासिक पदयात्रेत महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव व प्रतिभाताई चौधरी, बेटी बचाओ बेटी पढाओच्या अल्पभावी अग्रवाल यांच्यासह सुवर्ण पाटील, ललिता बिरारी आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या। मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनींनी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल शासनाचे मनपूर्वक आभार मानत महिला शक्तीचा जोरदार जागर केलाय। आज यहाँ पे हमारी बहुत अधिक संख्या में जो महिलाओं ने पद यात्रा निकाली। पद यात्रा की शुरुआत हमारे शिवाजी छत्रपति महाराज के पास से निकले और यहाँ पे आज हमारी झांसी की रानी इनके पास में यहाँ पे इसकी समाप्ति की गई। और ये जो पदयात्रा थी इसलिए थी कि हमारे पंत प्रधान मोदी जी जो कि महिलाओं का ज़्यादा से ज़्यादा ध्यान रखते हैं और उन्हें न्याय कैसे मिलेगा, हर तरीके से हमें बीजेपी पक्ष में न्याय मिल रहा है। और आज उन्होंने ये तो कानून कई दिनों से इसका प्रस्ताव पारित था, लेकिन वो अभी हमारी महिलाओं तक लागू नहीं हुआ था। लेकिन हमारे पंत प्रधान मोदी जी ने हमारी महिलाओं को ध्यान में रख के 2029 से ये जो हमारा 33% आरक्षण हमारी महिलाओं को दिया जाने वाला है। और इसमें हमारी जो सक्षम महिलाओं की लॉटरी जरूर लगने वाली है। तो आज मैं यात्रा में इतनी तादाद में मेरी महिला और जो लड़कियां यहाँ पर हमारे साथ में उन्होंने पूरा साथ दिया है, उनको सबको यही कहूँगी कि बीजेपी पक्ष हमारा ऐसा है, आप सतत 24 तास हमारे बीजेपी के लिए काम करते रहो और आपको आपका न्याय जरूर मिलेगा, कभी किसी को आगे और कभी पीछे। लेकिन हमारे मोदी जी, हमारे देवा भाऊ और जो भी हमारे बड़े ज्येष्ठ यहाँ के जो भी नेतागण सभी का ध्यान रखता है, उनके कामों का एक एक दखल ली जाती है और सबको न्याय मिलेगा। इतना कह के मैं मेरे आरक्षण दिले लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी सर्व महिला या ठिकाणी जमलेलो आहे आणि सगळं आनंद होऊन या ठिकाणी पदयात्रा काढलेली आहे आणि सगळ्या महिला खूप खुश आहेत की लोकसभा आणि विधानसभामध्ये आम्हाला 33% आरक्षण दिले, त्याबद्दल मोदीजींचे खूप खूप धन्यवाद। जय श्रीराम। कुठून निघाले आणि कसे? शिवाजी पार्क पुतळ्यापासून निघालो तर झाशीकर आणि पुतळ्यापर्यंत पायी आलेलो आहे सगळ्या महिला आणि सगळ्यांनी आनंद उत्साह साजरा केलेला आहे। त्यामुळे मोदीजींचे खूप खूप धन्यवाद। जय श्रीराम। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।